ॲनिलेशन ऑफ कास्ट हा जो विषय आहे, हा विषय अभ्यासत असताना आपल्याला या विषयाच्या पूर्वी काल ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हणालो होतो की आपल्याला कास्ट इन इंडिया हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो शोधनिबंध आहे, त्या निबंधावरती देखील थोडीफार चर्चा आपल्याला करावी लागणार आहे. म्हणजे आपण ॲनिलेशन ऑफ कास्ट या विषयाच्या अभ्यासक्रमाकडे चांगल्या पद्धतीनं वळू शकतो. कास्ट इन इंडियाचा थोडक्यात अभ्यास आपल्याला या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी अभ्यासायचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1913ला सयाजीराव गायकवाड महाराज यांनी जी काही शिष्यवृत्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली होती, त्या शिष्यवृत्तीचा एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1913ला अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी गेले आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. पण या अभ्यासाला सुरुवात करत असतानाच त्यांनी एक शोधनिबंध लिहिला होता. त्या शोधनिबंधाचं जे प्रेझेंटेशन आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 9 मे 1916ला डॉक्टर गोल्डन वायझर यांच्या एका राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये त्यांनी हा शोधनिबंध वाचला होता. आणि या शोधनिबंधामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक वेगळी ओळख अमेरिकेमध्ये मिळायला लागली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक विद्वान म्हणून देखील तत्कालीन परिस्थितीमध्ये पाहिलं जाऊ लागलं. तत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर वय बघितलं तर केवळ 25 वर्ष वय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. आणि या वयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शोधनिबंध अमेरिकेच्या या गोल्डन वायझर यांच्या मानववंशशास्त्राच्या एका सेमिनारमध्ये सादर करत आहेत. आणि हा शोधनिबंध सादर करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या शोधनिबंधाला नाव दिलेलं आहे कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट. म्हणजे भारतातील जाती, त्यांची संरचना, त्याची उत्पत्ती आणि विकास, अशा आशयाचं एक टायटल बाबासाहेब आंबेडकरांनी या शोधनिबंधाला दिलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा निबंध जो आहे, हा निबंध गोल्डन वायझरच्या मानववंशशास्त्राच्या एका सेमिनारमध्ये सादर करत आहेत. याच्यामध्ये बरेचसे समाजशास्त्रज्ञ त्यांचे शोधनिबंध मांडून बसलेले होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा नंबर आला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा शोधनिबंध सादर केला. आणि या सेमिनारमध्ये त्यांनी जे काही प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर केतकर आहेत, सेनार्ट आहेत, नेस्फिल्ड आहेत, रिस्ले आहेत, अशा विविध समाजशास्त्रज्ञांनी ज्यांनी जातीच्या अनुषंगाने आतापर्यंत अभ्यास केलेला आहे, अशा समाजशास्त्रज्ञांच्या अभ्यासावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टीका करायला सुरुवात केलेली आहे. आणि टीका करत असताना या सगळ्याच समाजशास्त्रज्ञांनी जातीचा अभ्यास करताना जी चुकीची मांडणी केलेली आहे, त्या चुकीच्या मांडणीवरती बोट ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वेगळं संशोधन त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि याच्यामध्ये हा शोधनिबंध मांडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुख्यतः 3 उद्देश त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत. खरं तर कुठलाही शोधनिबंध जेव्हा आपण सादर करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये उद्देश खूप महत्त्वाचे असतात. कारण उद्देश जोपर्यंत आपल्याला शोधनिबंधामध्ये मांडता येत नाही किंवा शोधनिबंधामध्ये आपण देत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या रिसर्च पेपरमध्ये नेमकं काय शोधायचं आहे हे आपल्याला समजत नाही. रिसर्च पेपर असो किंवा तुमचा MPhilचा प्रबंध असो किंवा PhDचा प्रबंध असो, या कुठल्याही शोधनिबंधामध्ये किंवा शोधप्रबंधामध्ये आपल्याला सुरुवातीला उद्देश मांडणं खूप गरजेचं असतं. कारण ते उद्देश आपल्याला आपल्या संशोधनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन जात असतात. म्हणून उद्देश खूप महत्त्वाचे असतात. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील त्यांच्या या शोधनिबंधामध्ये सुरुवातीलाच त्यांनी त्यांचे उद्देश स्पष्ट केलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये जवळपास 3 मुद्दे जे उद्देश आहेत ते उद्देश मांडलेले आहेत. आणि त्या उद्देशाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं संशोधन केलेलं आहे. काय आहे
त्यांचा पहिला जे काही उद्देश आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयाचं टायटलच आहे कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जीनिसिस अँड डेव्हलपमेंट. म्हणजे भारतातील जाती, त्यांची संरचना, उत्पत्ती आणि त्यांचा विकास, अशा पद्धतीचं हे टायटल बाबासाहेबांच्या शोधनिबंधाचं आहे. आणि या शोधनिबंधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उद्देश मांडलेले आहेत त्यातला पहिला उद्देश आहे भारतीय जाती संस्थेचा जो उगम आहे त्या उगमाचा शोध बाबासाहेब आंबेडकरांना घ्यायचा आहे. आणि त्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकर त्यांचं संशोधन मांडत आहेत. दुसरा जो उद्देश त्यांचा आहे तो आहे या जातीचे जे तंत्र आहेत ते तंत्र त्यांना समजून घ्यायचे आहेत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर या विषयाच्या अनुषंगाने संशोधन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिसरा जो उद्देश त्यांचा आहे तो आहे ही जी जात नावाचे जो घटक आहे किंवा जी संस्था आहे याचा विकास कशा पद्धतीनं भारताच्या समाजव्यवस्थेमध्ये झालेला आहे याचा शोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या शोधनिबंधामध्ये घ्यायचा आहे. एकूण 3 मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. एकतर जातीच्या उत्पत्तीचा त्यांना शोध घ्यायचा आहे, दुसरं जातीचं तंत्र त्यांना समजून घ्यायचं आहे आणि तिसरं या जातीचा जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या अनुषंगाने देखील बाबासाहेब आंबेडकरांना शोध घ्यायचा आहे. बऱ्याच समाजशास्त्रज्ञांनी यापूर्वी या विषयाच्या अनुषंगाने संशोधन केलेलं आहे. भारताच्या जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने भाष्य केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की जातीच्या उत्पत्तीच्या अनुषंगाने इतक्या खोलवर जाणं कोणालाही शक्य नाही. अशा आशयाची मांडणी या सगळ्याच शास्त्रज्ञांनी केलेली आहे, समाजशास्त्रज्ञांनी केलेली आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जातीच्या उत्पत्तीच्या अनुषंगानं जरी आपल्याला असं वाटत असलं की हे खूप जुनी प्रथा परंपरा आहे किंवा याचा उगम खूप प्राचीन काळामध्ये झालेला आहे आणि त्या काळामध्ये जाऊन आपल्याला शोध घेणं शक्य नाही, असं जरी वाटत असलं तरी जातीच्या उत्पत्तीचा शोध घेणं मला तरी अशक्य आहे असं वाटत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्या अनुषंगाने फक्त आपल्याला तिथपर्यंत खोलापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे काही अवघड काम नाही असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्यांचा जो पहिला उद्देश आहे की या जाती संस्थेच्या जो काही उगम आहे त्या उगमाचा शोध बाबासाहेब आंबेडकर घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ते त्या खोलापर्यंत जातीही आहेत, कारण जी गोष्ट अस्तित्वात आहे त्या गोष्टीचं मूळ कुठंतरी दडलेलं असतं हे बाबासाहेब आंबेडकरांना माहिती आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर या जातीच्या उगमाच्या अनुषंगाने खूप खोलवर जाण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. आतापर्यंत जे समाजशास्त्रज्ञ होते त्या समाजशास्त्रज्ञांनी त्यांच्या पद्धतीनं त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्याच्यावरती भाष्य देखील केलेलं आहे. मी तुम्हाला मगाशी म्हणालो की काही समाजशास्त्रज्ञांच्या अभ्यासावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शोधनिबंधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टीका देखील केलेली आहे. कारण त्यांनी ज्या काही समाजशास्त्र या जातीच्या व्याख्या केलेल्या आहेत या जातीच्या व्याख्या या चुकीच्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत आहेत की आतापर्यंतच्या सगळ्या वंशशास्त्रज्ञांनी भारताच्या बाबतीमध्ये एक गोष्ट अशी स्पष्टपणानं सांगितलेली आहे की भारताची लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या प्रामुख्याने काय झालेलं आहे तर भारतामध्ये जे काही परकीय आलेले आहेत या परकीयाच्या अनुषंगाने याच्यामध्ये त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये, हे सगळे जे मानववंशशास्त्रज्ञ आहेत ते सगळे मानववंशशास्त्रज्ञ हे असं म्हणतात की भारताची जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या भारतामध्ये जे परकीय लोक आले त्याच्यामध्ये आर्य आहेत, द्रविड आहेत, मंगोलियन आहेत, शिंथियन आहेत आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की फ्रेंच, डच वगैरे त्याच्यानंतरच्या गोष्टी आहेत. पण त्याच्या अगोदर जे काही लोक भारतामध्ये आले जे आर्य आहेत, द्रविडियन आहेत, मंगोलियन आहेत, सिंथियन आहेत, तर यांच्या मिश्रणातून बनलेली ही भारताची लोकसंख्या आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये त्याचं विश्लेषण केलेलं आहे की भांडारकरांच्या जे काही संदर्भ आहेत त्या भांडारकरांचे संदर्भ देऊन देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की भारताची लोकसंख्या ही काय आहे, त्यांच्यामध्ये रक्ताचं एक वेगळ्या पद्धतीचं संक्रमण झालेलं आहे. आणि सगळ्याच वंशशास्त्रज्ञांनी देखील हे सांगितलेलं आहे की भारताची लोकसंख्या ही काय आहे तर
भारताची लोकसंख्या ही परकीय भारतामध्ये आल्यानंतर आर्य, द्रविडियन, मंगोलियन, शिंथियन या सगळ्यांच्या मिश्रणाने बनलेली भारताची लोकसंख्या आहे. आणि हे जे भारतामध्ये आलेले आहेत, हे भारतामध्ये लोक शेकडो वर्षापूर्वी भारतामध्ये आले आणि या भारतामध्ये त्यांची जी काही भटकंती होती, त्यांनी विविध क्षेत्रामध्ये भटकंती केली, त्यांच्या टोळ्या तयार केल्या, त्याच्यामध्ये बऱ्याचशा लढाया झाल्या. पण नंतरच्या कालखंडामध्ये मात्र हे जे सगळे काही परकीय आहेत हे एखाद्या शेजाऱ्याप्रमाणे राहू लागले, असं देखील अनेक वंशशास्त्रज्ञांनी त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की ज्यावेळेस आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो, तेव्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची माणसं आपल्याला भेटतात आणि त्यांचं राहणीमान असेल, त्यांची जगण्याची पद्धती असेल, त्यांची वेशभूषा असेल, त्यांची भाषा असेल किंवा त्यांची जी काही शरीरयष्टी आहे, शरीर रचना आहे, याच्यामध्ये देखील आपल्याला फरक दिसतो. त्याचं कारणच बाबासाहेब सांगतायत की इथं आर्य, द्रविडियन, मंगोलियन आणि शिंथियन अशा विविध मिश्रणातून भारताची लोकसंख्या तयार झालेली आहे. म्हणून आपण जर दक्षिण भारतामध्ये गेलो तर आपल्याला थोडेसे वेगळ्या पद्धतीचे लोक दिसतात, उत्तर भारतामध्ये आपण गेलो तर वेगळ्या पद्धतीचे लोक दिसतात, ईशान्य भारतामध्ये गेलो तर आपल्याला वेगळ्या पद्धतीचे लोक दिसतात. पूर्वेकडे असेल किंवा पश्चिमेकडे असेल, दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे आपण जिथं जाऊ तिथं आपल्याला वेगळ्या रचनेची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. कारण काय आहे तर ही जी सगळी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या या मिश्रणाने तयार झालेली आहे. आणि हे जरी सगळं खरं असलं तरी एक गोष्ट बाबासाहेब आंबेडकर इथेही सांगतात की हे सगळं जरी वांशिकदृष्ट्या वंशशास्त्रज्ञांच्या दृष्टीनं जरी सत्य असलं किंवा हे जे सगळे समूह जरी भिन्न असले तरी सांस्कृतिक ऐक्याच्या दृष्टिकोनातून एक मिनिट सांस्कृतिक ऐक्याच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये मात्र कमालीची एकात्मता आढळते, असं देखील बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि हे जे ऐक्य आहे, सांस्कृतिक ऐक्य आहे, याच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की या सांस्कृतिक ऐक्याच्या बाबतीमध्ये भारताची बरोबरी कोणताही देश करू शकत नाही. भारत हा केवळ भौगोलिकदृष्ट्याच एक आहे असं नाही, तर भारतामध्ये सांस्कृतिक जी एकता आहे ती एकता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आढळून येते, असं देखील बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि असा जो एकसंघ समाज आहे, या एकसंघ समाजाचा जात हा एक तुकडा आहे, असं देखील बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि म्हणून संशोधनाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण या जातीच्या मार्गामध्ये पाऊल टाकतो तेव्हा ही जी जातीची वैशिष्ट्ये आहेत, या जातीच्या वैशिष्ट्याकडे आपण बघितल्यानंतर त्या जातीच्या उत्पत्तीपर्यंत आपण पोहोचू शकतो असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं. आणि मग बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आपल्याला जरी या जातीच्या मुळापर्यंत किंवा जातीच्या उत्पत्तीपर्यंत आपल्याला पोहोचणं शक्य नसलं तरी आपल्याला जातीची जी काही वैशिष्ट्ये आहेत, या वैशिष्ट्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि बाबासाहेब आंबेडकर तशा पद्धतीचा प्रयत्नही करतात. यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतायत की आपण या जातीच्या उत्पत्तीपर्यंत पोहोचत असताना त्याच्या पूर्वी ज्यांनी अभ्यास केलेला आहे किंवा जातीच्या जी व्याख्या याच्या पूर्वीच्या लोकांनी केलेल्या आहेत, त्या व्याख्या देखील बघणं खूप गरजेचं आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि त्यांनी ज्या काही व्याख्या त्यांच्या या शोधनिबंधामध्ये मांडलेल्या आहेत त्या विविध शास्त्रज्ञांच्या व्याख्या मांडलेल्या आहेत आणि त्यांच्या व्याख्या कशा मर्यादित आहेत याचा देखील उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांनी या संशोधनामध्ये केलेला आहे. संशोधन कुठलंही असलं तरी आपल्याला जोपर्यंत त्या विषयाच्या अनुषंगाने जे पूर्वी संशोधन झालेलं आहे त्या पूर्वी झालेल्या संशोधनामधली त्रुटी आपल्याला सापडत नाही तोपर्यंत आपलं नवीन संशोधन सुरू होत नाही. हे सोशल सायन्सचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे यापूर्वी किती जणांचं संशोधन झालेलं आहे हे जर आपण बघितलं तर त्याला आपण संशोधन साहित्याचा आढावा किंवा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असं म्हणतो. आणि ह्या रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमधून आपल्याला काय होतं तर याच्यापूर्वी ज्यांनी संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाच्या मर्यादा लक्षात घेऊन आपण त्या मर्यादा पूर्ण करण्यासाठी देखील आपण नव्यानं संशोधन करू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा जो हा शोधनिबंध आहे, हा शोधनिबंध सादर करत असताना त्यांच्या पूर्वी जे काही संशोधन झालेलं आहे जातीच्या अनुषंगाने
त्या संशोधनावर देखील बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केलेली आहे आणि त्याचा देखील अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांनी करून त्याच्यामध्ये ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादावर देखील भाष्य करण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून त्यांनी जे काही यापूर्वीचं जे काही संशोधन आहे त्याचा आढावा घेत असताना त्यांनी जे काही फ्रेंच विद्वान आहेत सेनार्ट त्यांच्या व्याख्या बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर नेस्फिल्डच्या व्याख्या बघितलेल्या आहेत जातीच्या अनुषंगाने. सर एच रिस्ले यांच्या व्याख्या बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर केतकर यांच्या व्याख्या बघितलेल्या आहेत आणि यांचं सगळं संशोधन देखील बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासलेलं आहे. आणि हे संशोधन अभ्यासत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्यांच्या मर्यादा काय आहेत हे देखील सांगण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या या शोधनिबंधामध्ये केलेला आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे फ्रेंच विद्वान आहेत रिस्ले सेनार्ट यांनी त्यांच्या व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे की जात हा जो घटक आहे हा अनुवंशिकतेच्या दृष्टिकोनातून एक दृढ बंधनांनी तत्वशः बांधलेली एक घनिष्ठ संस्था आहे. बघा काय म्हणतात ते की ही जी जात नावाची जी संस्था आहे ही संस्था अनुवंशिकतेच्या दृष्टिकोनातून तत्वशः बांधलेली एक घनिष्ठ अशा प्रकारची संस्था आहे. तिच्यामध्ये काही चालीरीती आहेत, काही रूढी परंपरा आहेत, काही प्रथा आहेत आणि याच्यामध्ये या जातीमध्ये एक पंचायतीची बैठक देखील आहे. आणि त्या पंचायतीला ज्याला आपण जात पंचायत म्हणतो आज देखील आपल्याला काही भागामध्ये आदिवासी भागामध्ये ते आढळते. सेनार्ट असं म्हणतायत की हे या जातीचं एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामध्ये काय आहे तर एक जात पंचायत आहे आणि या जात पंचायतीला त्या जातीने काही अधिकार देखील दिलेले आहेत आणि त्याची देखील चर्चा सेनार्ट आपल्या संशोधनामध्ये करतात. आणि त्या जातीला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा उपयोग ते काय करतायत तर न्यायनिवाडा करण्यासाठी देखील करतायत. शिवाय एक जात ही त्यांच्या धंद्याशी बांधील आहे असं देखील सेनार्ट यांचं संशोधन त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या जातीमध्ये विटाळाच्या अनुषंगाने जे काही विटाळाच्या मर्यादा आहेत त्या मर्यादा वेगवेगळ्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय यांचा जो काही समाज प्रमुख आहे किंवा जात पंचायतीचा प्रमुख आहे त्याला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराच्या माध्यमातून त्याला दंड ठोठावण्याचा देखील अधिकार देण्यात आलेला आहे. आणि जातीबाहेर टाकण्याचा सर्वात मोठा निर्बंध अधिकारही या प्रमुखाला देण्यात आलेला आहे. एकूणच ज्यावेळेस आपण सेनार्टच्या याच्याकडे बघतो त्यावेळेस सेनार्टने जातीचं एक वैशिष्ट्य मांडलेलं आहे. तो सेनार्ट म्हणतो की याच्यामध्ये जो काही विटाळ नावाचा प्रकार आहे हा विटाळ नावाचा प्रकार याला वेगवेगळ्या प्रकारच्या मर्यादा इथं देण्यात आलेल्या आहेत आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या मर्यादा ज्या आहेत त्यावरती सेनार्ट यांनी भाष्य केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सेनार्टच्या या व्याख्येवरती थोडासा प्रकाश टाकत असताना म्हटलेलं आहे की सेनार्टला जो काही विटाळाचं जे काही वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे त्याला जातीचं वैशिष्ट्य असं म्हटलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे जे वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य जवळपास सगळ्याच जातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि ते एक सहजगत्या आढळून येणारं वैशिष्ट्य आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. ही जी विटाळाची कल्पना आहे हे विटाळाची कल्पना म्हणजे जातीचं काही खास वैशिष्ट्य आहे अशातला भाग नाही असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ते म्हणतायत की ज्या विटाळ नावाच्या घटनेवरती किंवा विटाळ नावाच्या पद्धतीवरती सेनार्ट फोकस करत आहेत हा विटाळ नावाचा प्रकार फक्त कशाशी संबंधित आहे तर तो शुद्ध अशुद्धतेशी संबंधित आहे. आणि म्हणून याला काही वैशिष्ट्य जातीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामधला देखील दोष सांगितलेला आहे की फक्त हे जातीचं वैशिष्ट्य नाही तर ते एक शुद्ध अशुद्धतेच्या याच्याशी जोडलेली एक कल्पना आहे आणि ती सगळ्याच समाज व्यवस्थेमध्ये सहजरित्या आढळून येते. त्याच्यामध्ये असं काही जातीचं खास वैशिष्ट्य आहे अशा पद्धतीचं काही वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेनार्ट यांनी एक महत्त्वाचं वैशिष्ट्यही सांगितलेलं आहे. परस्परातले जे काही संबंध आहेत ते फक्त कशाशी तर रोटीबेटी व्यवहाराशी संबंधित आहेत जातीच्या बाबतीमधले असं देखील एक वैशिष्ट्य या सेनार्टनी त्यांच्या व्याख्येमध्ये मांडलेलं आहे. दुसरी जी व्याख्या आहे ते नेस्फिल्ड यांची आहे. नेस्फिल्ड यांनी काय सांगितलेलं आहे की जात या घटकाचे हा जो लोकसमूह आहे या लोकसमूहाचा जो संबंध आहे तो लग्न आणि खाणेपिणे या बाबतीत परस्पर संबंध मुळीच नसतो. तर
या समूहातील व्यक्ती केवळ अंतर्गत गटातील व्यक्तीपुरतेच वरील प्रकारचे संबंध मर्यादित ठेवतात आणि त्यांनी जे काही याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर यांचे जे काही लग्न समारंभ आहेत किंवा खाणेपिणे समारंभ आहे तर याच्यापुरतेच या मर्यादित या जाती संबंधीमध्ये त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यावर देखील बोलत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की ह्या जे काही जाती आहेत तर या जाती फक्त भोजनाच्या संबंधित नाहीत तर हा काही एक नवीन मुद्दा आहे जातीच्या अनुषंगाने संशोधनाच्या अनुषंगाने असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत नाही, कारण जातीपातीमध्ये या मुद्दे जे आहेत हे सहजरित्या सापडतात. आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की नेस्फिल्डने जे काही शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे तेही काही नवीन नाही, कारण ते जनरल आहे, ते सगळीकडे आढळतं. याच्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं की सेनाटने जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काही नवीन नाही, कारण सहज जर तुम्ही एखाद्या समाजव्यवस्थेमध्ये गेलात तर तुम्हाला हा विंटाळ नावाचा प्रकार दिसतो. नेस्फिल्डनं जे काही शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे ते की ती व्यक्तीपुरतीच मर्यादित आहे भोजन व्यवस्था, तर याच्यामध्ये काही नवीन आहे अशातला भाग नाही, कारण ते सगळीकडेच आढळतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी केतकरांच्या व्याख्येवरती भाष्य केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि केतकरांनी जे काय केलेलं आहे तर केतकरांनी जातीची 2 महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. काय सांगितलेलं आहे केतकरांनी? केतकर असं म्हणतात, जातीचे सभासत्व हे केवळ जातीत जन्माला आलेल्या व्यक्तीपुरतच मर्यादित असतं आणि त्या जातीमध्ये जन्माला आलेल्या सर्वांनाच त्या जातीचं सदस्यत्व प्राप्त होतं, असं एक वैशिष्ट्य केतकरांनी मांडलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य त्यांनी काय केलेलं आहे, जातीमध्ये एवढे कठोर कायदे आहेत की एका जातीच्या व्यक्तीनं दुसऱ्या जातीच्या किंवा जातबाह्य विवाह करण्यास जातीने त्यांना मनाई केलेली आहे. अशी 2 वैशिष्ट्ये याच्यामध्ये त्यांनी मांडलेले आहेत. काय मांडलेलं आहे? एकतर जातबाह्य विवाहावर बंदी आहे आणि दुसरं म्हणजे जातीचं जे सदस्यत्व आहे ते जातीतल्याच व्यक्तीला देण्यात आलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की केतकरांनी याच्यावरती खूप मेहनत घेतलेली आहे. केतकरांनी याच्यावरती खूप मेहनत घेऊन ही वैशिष्ट्य शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की केतकर याच्यामध्ये जी विभागणी करतायत कशाची, एकतर जातबाह्य जी काही विवाहबंदी आहे ते आणि जातीतील व्यक्तींना जे सदस्यत्व मिळतं ते. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की याच्यामध्ये मला वेगळं काही दिसत नाही, या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की केतकरांनी जातीच्या अनुषंगाने खूप मोठं संशोधन केलेलं आहे. केतकरांनी जातीच्या अनुषंगाने नवीन शोधण्याचा प्रयत्नही केलेला आहे, पण केतकर ज्याच्यामध्ये विभागणी करतायत ती विभागणी मला पुरेशी वाटत नाही, कारण या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे वैशिष्ट्ये आहेत असं सांगण्याचं काही कारण नाही असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर एक नवीन संशोधन या जातीच्या आधारावरती करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जातीची जी काही महत्त्वाची मुद्दे आहेत ज्याला मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठपर्यंत की जातीची उत्पत्ती कशी झाली, या जातीचे नेमकं तंत्र काय आहेत आणि या जातीचा नेमका विकास कसा झालेला आहे, असे 3 मुद्दे घेऊन असे 3 उद्देश घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं संशोधन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे जे काही अगोदरचं संशोधन झालेलं आहे या संशोधनावरती बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जे काही त्रुटी आहेत या त्या संशोधनातल्या त्रुटी त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. आणि ही जी काही जनरल वैशिष्ट्ये आहेत ही सगळी जनरल वैशिष्ट्ये आपल्याला आतापर्यंतच्या सगळ्या समाजशास्त्रज्ञांच्या अभ्यासामध्ये आपल्याला आढळतात. पण बाबासाहेब आंबेडकर नेमकं याच्यामध्ये वेगळं काय शोधतायत? याच्यामध्ये हे जे सगळे वंशशास्त्रज्ञ आहेत किंवा सगळे समाजशास्त्रज्ञ आहेत, वंशशास्त्रज्ञ आहेत, हे जातीच्या उत्पत्तीपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. यांनी काय अभ्यास केलेला आहे? जात हा घटक भारताच्या समाजव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने अस्तित्वात आहे, या जातीची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत, ही जात नेमकी समाजामध्ये कशा पद्धतीनं कृती करते किंवा त्या जातीची नेमके ॲक्शन काय आहेत. म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याला दिसत आहेत, म्हणजे जात रोटीबेटी व्यवहाराच्या संबंधामध्ये काय जातीचं भूमिका आहे, जात पंचायतीची भूमिका काय आहे, विंटाळाच्या बाबतीमध्ये जातीची भूमिका काय आहे, असे जे काही दिसणाऱ्या गोष्टी आहेत या दिसणाऱ्या गोष्टीवरतीच यांनी संशोधन केलेलं आहे. आणि हे सांगितलेलं आहे की
जातीची वैशिष्ट्ये अशी आहेत, जातीच्या कृती कार्यक्रम असा आहे, जातीमध्ये जात पंचायत अशा पद्धतीची आहे. म्हणजे असं ज्या काही दिसणाऱ्या गोष्टी आहेत ते शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्यांच्या संशोधनामधलं एक त्रुटी त्यांनी शोधून काढलेली आहे. आणि ती त्रुटी काय आहे तर यातल्या कुठल्याही शास्त्रज्ञाने जातीचा उगम कसा झालेला आहे याच्या खोलापर्यंत हे शास्त्रज्ञ पोहोचू शकले नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणतात की ह्या जातीचं नेमकं तंत्र कसं आहे हे देखील शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जातीचा उगम कशा पद्धतीने झालेला आहे, जातीचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे हे देखील या शास्त्रज्ञांना चांगल्या पद्धतीने शोधता आलेलं नाही किंवा तिथपर्यंत कोणी जाऊ शकलं नाही. कारण जात हा घटक खूप प्राचीन आहे आणि प्राचीन घटक असल्यामुळे त्याच्या शोधामध्ये कोणी जाण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्याला तिथपर्यंत जावं लागणार आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं पुढचं ध्येय काय आहे की जाती व्यवस्थेचं उच्चाटन बाबासाहेब आंबेडकरांना करायचं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जोपर्यंत एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या घटकाची निर्मिती कशी झालेली आहे हे आपल्याला शोधता येत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला संपुष्टात देखील आणता येत नाही. आता आपण आजच्या कालखंडामध्ये देखील बघतोय की आपल्याला माहिती आहे एक व्हायरस आपल्या समाजव्यवस्थेमध्ये किंवा जगभरामध्ये आलेला आहे. पण याला मारत बसण्यापेक्षा अगोदर शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे की याची उत्पत्ती कशी झालेली आहे हे शोधलेलं आहे. आणि मग त्याची जर उत्पत्ती तशा पद्धतीने झालेली असेल तर त्याच्यानंतर आपण बघतोय की तो कसा स्ट्रेन बदलतो आहे वगैरे वगैरे. पण ते शोधून त्यांनी मग त्याच्यावरती काय उपाय आपल्याला करता येऊ शकतो हे सांगितलेलं आहे. ते डायरेक्ट त्याच्यावर उपाय करायला लागलेले नाहीत किंवा डायरेक्ट त्याच्यावरती लस शोधायचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही. तर त्यांनी त्याचा उगम कसा झालेला आहे हे सुरुवातीला शोधण्याचं काम केलेलं आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकर देखील संशोधनामध्ये त्याच मार्गाने जात आहेत की या जातीव्यवस्थेचं जे उगम आहे ते उगम आपल्याला जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत जातीव्यवस्था आपल्याला नष्ट करता येत नाही किंवा त्याचं उच्चाटन करता येत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीला काय म्हणतायत की जातीचं जी काही उत्पत्ती आहे त्या उत्पत्तीचा शोध आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काही वेगळी वैशिष्ट्य याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या वैशिष्ट्याच्या आधारावरती त्यांनी जातीची उत्पत्ती कशा पद्धतीने झालेली आहे हे शोधण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये या निबंधाची मांडणी करताना त्यांनी शोधलेलं आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की जातीमध्ये काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. काय वैशिष्ट्ये आहेत त्यातलं पहिलं वैशिष्ट्य बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलेलं आहे की जाती व्यवस्थेमध्ये एक घटक असा आहे की त्या घटकाच्या माध्यमातून आपल्याला त्या जातीच्या खोलापर्यंत जाता येऊ शकतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तो शोधलेला आहे. ते म्हणतात की विधवा हा जो घटक आहे या विधवांची व्यवस्था जाती व्यवस्थेमध्ये काय आहे हे आपल्याला शोधावं लागणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त स्त्रियांच्या बाबतीमध्येच नाही तर पुरुषांच्या बाबतीमध्ये जी काही विधुरता आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील जातीमध्ये काय व्यवस्था आहे हे देखील आपल्याला शोधावं लागणार आहे. आता बघा जात हा जो घटक आहे हा जातीच्या घटकामध्ये याच्या अगोदरच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की विवाह हे जातीबंदी होत आहेत. जातीच्या बाहेर विवाह करणे कोणालाही त्याची परवानगी जाती व्यवस्था किंवा पंचायत व्यवस्था देत नाही. आणि म्हणून जातीच्या अंतर्गत जे काही विवाह होतात त्या विवाह झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही वैधव्याचं प्रमाण निर्माण होतं, पुरुषांच्या बाबतीमध्ये विधुरता निर्माण होते, तर त्याचा प्रॉब्लेम या जातीव्यवस्थेनं कशा पद्धतीने सोडवलेला आहे या मार्गाने बाबासाहेब आंबेडकर पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ते सांगतायत की समाजव्यवस्थेमध्ये जर जातीच्या अंतर्गत विवाह करण्याची जर पद्धती असेल आणि त्या समाजव्यवस्थेमध्ये जी काही विधवांचा प्रश्न निर्माण होतो आहे तर त्याला कशा पद्धतीने हाताळलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत काही समाजव्यवस्थेमध्ये आपल्याला विधवांना सती जाण्याचा जी प्रथा आहे किंवा त्यांना जे जाळलं जातं तर त्या माध्यमातून देखील त्या समाजामधल्या ज्या काही विधवा आहेत त्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय केलेलं आहे तर विधवा स्त्री समाजव्यवस्थेमध्ये नको म्हणून तिला काय करण्यात केलेलं आहे सती जाण्यासाठी एक सिस्टम निर्माण केलेली आहे आणि तिला जाळण्याचा प्रकार समाजव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातीमध्ये जे विवाह होत आहेत त्याला जातीमध्ये आरक्षित करण्याचं कारण काय आहे तर जातीमध्ये मुलासाठी मुली रिझर्व आहेत आणि मुलीसाठी मुलं रिझर्व आहेत. तेवढंच प्रमाण जातीमध्ये कशा पद्धतीने निर्माण होईल याचा विचार जातीव्यवस्थेने आतापर्यंत केलेला आहे. आणि म्हणून जातीला ज्यावेळेस बंदिस्त स्वरूपामध्ये आपण पाहतो तेव्हा आपण हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की जातीमध्ये मुलांचं आणि मुलींचं जे प्रमाण आहे ते स्थिर ठेवण्याचं काम या जातीव्यवस्थेने कशा पद्धतीने केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे
की त्यांनी जर समाजव्यवस्थेमध्ये जर अशा विधवा राहिल्या तर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे जातीव्यवस्थेनं की जर विधवा स्त्रिया जर समाजव्यवस्थेमध्ये राहिल्या तर समाजव्यवस्थेची जी नीतिमत्ता आहे ती टिकेल का, असा प्रश्न जातीव्यवस्थेनं विचारलेला आहे. आणि मग अशा पद्धतीचं जर हे झालं तर समाजव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याला काय म्हणतो समस्या निर्माण होऊ शकतात. आणि जर पुरुषांचं प्रमाण अशा पद्धतीनं वाढत गेलं तर समाजामध्ये आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून पुरुषांच्या वैधव्याची देखील व्यवस्था त्यांनी समाजव्यवस्थेने केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी उपाय सांगितलेला आहे. आता स्त्रियांच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं होतं, एक तर विधवा असेल तर तिला जाळून टाकायचं, तिला सती जायला सांगायचं, किंवा दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे तर त्या स्त्रियांच्या जर विधवा म्हणून त्या समाजामध्ये राहिल्या तर त्यांचा प्रॉब्लेम समाजामध्ये निर्माण होईल. आणि मग पुरुषांच्या बाबतीमध्ये काय, जर स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केलेला असेल किंवा तिला पुनर्विवाह करण्याची संधी नसेल तर मग पुरुषांच्या बाबतीमध्ये काय, तर असे जर विधूर समाजामध्ये असतील तर त्यांनी काय सांगितले, त्यांनी 2 उपाय त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. एक, त्याला आजीवन विधूर राहावं लागेल किंवा स्त्रीप्रमाणे ज्याला विधूर राहावं लागेल, किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो जर समाजकार्यामध्ये भाग घेत असेल तर काय होईल, तर समाजामधले जे काही सिस्टम आहे तर त्या समाजामध्ये देखील काय होईल, काही प्रॉब्लेम्स निर्माण होतील. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की पुरुषांच्या बाबतीमध्ये त्यांनी 2 घटक सांगितले. स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांनी काय सांगितलं, तर ती विधवा म्हणून राहिली तर समाजामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतील, म्हणून तिला काय करायचं आहे तर सती जायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर पुरुषांच्या बाबतीमध्ये असं झालं, त्याची जर पत्नी एक्सपायर झाली, तो जर विधूर झाला तर काय करायचं आहे, त्यांनी 2 पर्याय त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. पुरुषांना जाळायचं नाही. पुरुषांना काय करायचं आहे, पुरुषांनी एकतर ब्रह्मचार्य स्वीकारायचा आहे किंवा एखाद्या बालिकेशी विवाह करायचा आहे. म्हणजे पुरुषांना इथं परमिशन आहे पण स्त्रियांना तशा पद्धतीची परमिशन नाही. आणि म्हणून याला ज्या रूढी आहेत त्या 3 प्रकारच्या रूढी इथं आपल्याला पाहायला मिळतात. सती जाणे किंवा ज्याला आपण मृतपतीबरोबर ते स्वतःचं दहन करून घेणे ही एक गोष्ट आहे. दुसरी म्हणजे कायमचं वैधव्य स्वीकारणे आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बालिका विवाह. अशा काही 2-3 गोष्टी समाजव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्त्रीला सती जाणे हा जो प्रकार आहे हा प्रकार समाजव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीनं आहे याची पण देखील चर्चा थोडीशी बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की ही जी प्रथा आहे या प्रथेला समाजव्यवस्थेमध्ये एक वेगळ्या पद्धतीची डिमांड आहे आपल्याला असं पाहायला मिळतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी या सती जाण्याची जी प्रथा आहे या प्रथेच्या अनुषंगाने जातीव्यवस्थेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा हा जो विधवांचा किंवा विधुरतेचा प्रश्न आहे त्या अनुषंगाने त्यांनी जातीव्यवस्थेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर तिथपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचत आहेत आणि सती जाणे या प्रकाराला बाबासाहेब आंबेडकर कशा पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. आज आपण इथंच थांबू, कारण या विषयाच्या अनुषंगाने बरीचशी चर्चा आणखीन आपल्याला करायची आहे. कारण एकाच दिवशी जर आपण सगळं याची चर्चा करत गेलो तर आपल्या ते लक्षामध्ये येणार नाही. म्हणून टप्प्याटप्प्याने आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथंच थांबू. थँक्यू. काही मुलांना जर समजा मेसेज मिळत नसतील तर त्यांना आपल्या मित्रांना सांगा की आप लेक्चर सुरू झालेले आहेत आणि इतरही प्राध्यापक इथून पुढे आणखीन लेक्चर घेणार आहेत, तर त्यांना देखील आपण सूचना द्या. आज आपण इथंच थांबू. थँक्यू.